पण तळजाईवर आलेले काही खेळाडू आहेत, काही पोलीस भरतीसाठी आलेले तरुण पण असतात। हे व्यायामाबरोबरच खेळायला आलेले काही खेळाडू आहेत आपल्या बरोबर। या खेळाडूंना महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडून काय अपेक्षा आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला कशाची अपेक्षा आहे? इलेक्शनचं वारं आहे सध्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण आमचं एकच म्हणणं आहे की ज्यावेळी इलेक्शन येतात त्यावेळी आता जे नेते मंडळी आहेत उभे, तर हे फक्त त्याच वेळी आपल्याला प्रचार सभेमध्ये किंवा लोकांमध्ये फिरताना असतात। तर तसं न होता प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखावी। ग्राउंड लेवल पासून तुम्ही जर काम केलात तरच तुम्ही जनमानसापर्यंत पोहोचणार आहात। तुम्ही जर फक्त निवडून आल्यानंतर फक्त तुमचा पक्ष आणि तुमचं कार्यालय आणि हे जर करत राहिलात तर पुढच्या वेळी मात्र जनता तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवणार। त्यामुळे माझं एक जनतेला आव्हान आहे की तुम्ही आता सुज्ञ आहात, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतायत। आज मीडिया, सोशल मीडिया हा एक मोठा सोर्स या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तर त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पडतात की कुठला उमेदवार कोण आहे, त्याची प्रतिमा कशी आहे किंवा त्याचं कॅरेक्टर कसं आहे, काय, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहीत पडत असेल तर तो सारासार विचार करूनच आपण या इलेक्शन मध्ये आपण वोटिंग करावं असं माझं वैयक्तिक मत आहे। पूर्वी पुणे शहर हे रिटायर लोकांचं शहर असं समजलं जायचं, परंतु आता तरुणांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे संख्या दिसते आपल्याला। पुण्याची लोकसंख्या 40 ते 45 लाखाच्या दरम्यान गेलेली आहे। तर त्या लोकसंख्येला अनुसरून पुणे शहरामध्ये जी क्रीडांगणाची आवश्यकता होती, जी टेकड्यांची आवश्यकता होती, त्याबाबत आपण काय सांगू? खरं तर ह्या विषयावर मी स्वतः एक स्पोर्ट्समन आणि एक कोच म्हणून ही माझी खंत आहे, मी या ठिकाणी व्यक्त करणारच होतो आपल्याकडं। कारण मी स्वतः एक क्रिकेट कोच आहे आणि सध्या मुलांची जी परिस्थिती बघता, मुलं म्हणजे अशी परिस्थिती आहे की मुलं शाळा, त्यांचं ट्युशन आणि बाकी ज्या दिवशी सुट्ट्या असतात त्या दिवशी पालक लोक त्यांना घेऊन फिरायला बाहेर गेले जातात। मग मुलं जर ग्राउंडवर आले नाहीत, मुलं जर खेळले नाहीत तर त्यांचा व्यक्तिमत्व विकास होणार कधी? मुलांच्या आयुष्याशी पॅरेंट्स अक्षरशः म्हणजे खेळतात आहे। माझ्याकडे कितीतरी पॅरेंट्स येतात, म्हणतात सर आम्हाला मुलाला ऍडमिशन घ्यायचे पण आमच्या शाळा ह्या टायमिंगला आहे आणि आमच्या ट्युशनच्या वेळ ती आहे, मग आम्ही कसं करायचं? पण हे सारासार विचार हा पालकांनी केला पाहिजे की आपलं पाल्याचं भवितव्य कशात आहे। आपलं पाल्य जर म्हणतात ना की जर तुम्ही फिजिकली फिट राहिले तरच तुम्ही मेंटली फिट राहू शकताय, अन्यथा तुम्ही फक्त अभ्यास 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 24 तास त्याला अभ्यास क्रीडा करून पुढे त्याचं भविष्य काय आहे तुम्ही आम्ही चांगलं जाणता। क्रीडांगण कमी आहेत असं वाटतंय आपल्याला? नक्कीच कमी आहे सर, नक्कीच कमी आहेत। आणि ज्या ठिकाणी क्रीडांगण सर अवेलेबल होते त्या ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत, त्या ठिकाणी बिल्डिंग उभ्या राहिलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने कुठेतरी शासनाच्या जागा अवेलेबल करून द्याव्यात, उपलब्ध करून द्याव्यात की जेणेकरून आमच्यासारखे कोच आहेत, आमच्याकडे जर शासनाकडनं काही जर स्कीम वगैरे जर आल्या तर नक्कीच आम्ही त्या गोष्टींचा फायदा करून घेऊ, हे मी सांगू शकतो। आपल्याला काय वाटतं? सगळ्यात महत्वाचं पूर्वी पुण्याच्या अवतीभोवती भरपूर साऱ्या टेकड्या होत्या, भरपूर सारी ग्राउंड्स होती, पण बऱ्याच आता कालावधीनंतर ही ग्राउंड्स, टेकड्या म्हणजे राजकारणी लोकांनी परस्पर काही विकून असेल म्हणा, राजकीय 100% आहे ते जबाबदार आहे, 100% ते पण असू शकतं, राजकीय नेतृत्व जबाबदार असू शकतं किंवा स्थानिक लोक पण जबाबदार असू शकतात। टेकड्या हा ऑक्सिजनचा एक पुरवठा करणारे साधन आहेत, निसर्गाने दिलेले आहेत आणि या टेकड्यांवर अतिक्रमण जे झालेलं आहे त्याबाबत आपल्याला काय? सगळ्यात महत्वाचं ह्या टेकड्या वाचल्या पाहिजेत। जे अतिक्रमण झालंय त्याच्या बाबतीत पण येणाऱ्या सरकारनं विचार केला पाहिजे। आणि नागरिकांना बघा, आजकालच्या मुलांना खेळायला ग्राउंड्स नाहीयेत, त्याच्यामुळे मुलं काय करतात, मोबाईलच्या आहारी सगळ्यात जास्त आहेत। मग जर मुलांना खेळायला जर व्यवस्थित ग्राउंड अवेलेबल झाले तर मुलं मोबाईल मधून बाहेर पडून कुठेतरी ग्राउंडवर खेळ खेळतील आणि त्यांचे जे काही व्यक्तिमत्व विकास आहे हा 100% होईल। आणि दुसरी गोष्ट, आम्हाला येणाऱ्या सरकारकडून एकच अपेक्षा असणार आहे की सगळ्यात महत्वाचं एक स्वच्छ नेतृत्व महाराष्ट्राला मिळावं, भ्रष्टाचार हा कमी व्हावा। दुसरी गोष्ट, जी काही गुन्हेगारी, आज पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण आता जर ह्या कालावधीमध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढलेली आहे, म्हणजे गुन्हेगारीचं विश्व म्हणून पुण्याला ओळखलं जातं। पोलीस खात्याची जी भीती असते ती भीती सध्या गुन्हेगारांमध्ये दिसून येत नाही असं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे। 100% गुन्हेगारामध्ये पोलीस खात्याची भीती नाहीये किंवा कदाचित एखाद्या गुन्हेगाराला राजकीय वरदहस्त पण असतो। तर येणाऱ्या सरकारकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की बाबा तुम्ही या गोष्टीला जर आळा घातला तर जसं आपलं जुनं पुणे होतं विद्येचं माहेरघर, पुन्हा सुद्धा आपण गर्वानं आणि अभिमानानं सांगू शकतो की पुणे हे आमचं विद्येचं माहेरघर आहे। म्हणून टेकड्या ज्या कमी झालेल्या आहेत पुणे शहरातल्या, नागरिकांना फिरण्यासाठी ज्या काही टेकड्या होत्या, ऑक्सिजन मिळायचा, तर त्याबाबत आपण काय सांगा? टेकड्यांच्या बाबतीत आमचं एकच म्हणणं आहे की कुठलेही सरकार असू द्या, टेकडीवर बारकाईने लक्ष देऊन टेकडीची सुधारणा व्हायला हवी। येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकसाठी जे काही तिथे सोय व्हायला पाहिजे ती सोय करावी सरकारने, अशी आमची अपेक्षा आहे।
आणि टेकडी मेन म्हणजे प्रत्येक वर्ष टेकडीचं आयुष्य वाढव असं त्यांनी पुढच्या उपाययोजना कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे. एकतर पहिलं म्हणजे मी सांगतो की सगळ्यांनी एक तर 100% मतदान करा. जर आपण मतदान रूपी सगळ्यांना वोट केले तर आपल्याला जो आपल्याला हवा तो उमेदवाराला निवडून आणता येईल. आणि उमेदवार असा निवडा की ज्याचं व्यक्तिमत्व स्वच्छ आहे, जो आपल्या वेळेला उपलब्ध होईल आणि जो ग्राउंड लेवलला राहून काम करेल, हा उमेदवार आपल्या पुणेकरांना हवाय. आणि धर्म आणि जातीवर इलेक्शन लढता आली तर भारत पाकिस्तान युद्ध झालंच नसतं. त्यामुळे धर्म जाती बाजूला ठेवून तरुणांच्या हाताला रोजगार मिळाले पाहिजेत. आमच्यासारखे हजारो तरुण आज नोकरीच्या शोधात आहेत. बऱ्याच जणांना नोकऱ्या नाही आहेत आणि नोकऱ्या नसल्यामुळे मुलांची लग्न थांबलेली. तर ह्याचा सर्वांनी राजकीय नेत्यांनी राजकीय पक्षांनी विचार करून तरुण वर्गासाठी काय आपल्याला सोयी सुविधा करता येतील या बघितल्या पाहिजेत. आणि त्या ज्या सोयी सुविधा भाजपनी करू दे, राष्ट्रवादीने करू दे, काँग्रेसने करू दे, तरुणांच्या बाजूने जो विचार करेल त्याला निवडून द्या, हे मी सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. आता सुशिक्षित आणि साक्षर मंत्री आमदार व्हावेत याबद्दल आपलं काय मत आहे? 100% सुशिक्षित आणि साक्षरच उमेदवार आपल्याला पाहिजेत. जर का तरुणांचे आणि जनतेचे प्रश्न जर का तुम्हाला समजत असतील तरच तुम्ही तिथं विधानसभेत जाऊन आमचे प्रश्न मांडणार आहे. जर का आम्ही अंगठा बहादुराला आमदार केलं तर आमचे प्रश्न मांडणारा जर का तिथंच त्याला स्वतःच काय कळत नसेल, त्यासाठी आम्हाला सुशिक्षित आणि चांगला व्यवस्थित आमदार वाटतं की उमेदवार हा मनसेचा निवडून येईल. त्याला कारण तशी आहेत. आपला उमेदवार हा उच्च शिक्षित आहे आणि काहीतरी विजन घेऊन चाललेला आहे. दुसरं कोणाला विजन नाहीये. जवळजवळ एका आमदाराने तर 12-13 वर्ष झाले सत्ता भोगली, पण सर्व धनकवडेकरांना माहिती आहे की त्यांनी विकास काय केलाय. विकास तर जाऊ द्या, युवकांसाठी काय केलंय. माझा तर त्यांना प्रत्येक सभेत एकच प्रश्न असतो की तुम्ही युवकांसाठी युथ साठी काय केलं. जर तुम्ही युवक सुधरवू शकत नाहीत तर मग तुम्ही समाजाचं काय कल्याण काय करू शकता. तुमच्यामुळे उलट धनकवडीमध्ये त्यांच्याच नातेवाईकांचा त्यांच्या घरातल्यांचा हुक्का बार आहे, आंबेगाव पठारावरती बिअर बार आहे. अशा गोष्टी जर आमदाराच्या घरातून घडत असतील तर मग अवघड गोष्टी आहेत. त्यांना तर धनकवडीकर कधीच माफ करणार नाही. आणि राहिला विषय तर दुसऱ्या उमेदवारांविषयी काय एवढी काही चर्चाच नाहीये. सध्या चर्चा एकच आहे, रमेश भाऊंचं जे स्वप्न होतं सुजलाम सुफलाम असा खडकवासला मतदारसंघ गोरगरिबांना घेऊन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा असे आपले सोनेरी आमदार होते. त्यांचं विजन, त्यांचीच प्रतिकृती म्हणलं तरी चालेल, हे आपले मयुरेश दादा वांजळे आहेत आणि ते नक्कीच विजय प्राप्त करतील असंच मला तरी वाटतं. 12 वर्षात धनकवडीमध्ये गुन्हेगारी वाढली, त्याबाबत आमदारांनी काय काम केलंय असं आपल्याला वाटतं? गुन्हेगारीबद्दल तर सांगायचं झालं तर गुन्हेगारीला आळा बसावा असं काहीच केलं नाही ना आमदारांनी. ठोस काम काहीच दिसत नाहीये की बाबा कुठेतरी ठोस निर्णय घेतलेत की गुन्हेगार या क्षेत्रातला गुन्हेगार त्याच्याविषयी काहीतरी करा किंवा नवीन युवक गुन्हेगारीकडे वळू नये यासाठी सुद्धा काही प्रयत्न केले नाही. त्यामुळे गुन्हेगारी ही धनकवडीतली वाढतच गेली आहे. त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये. 1950 कोटी रुपये खडकवासल्यामध्ये आमदारांनी आणलेत असं त्यांनी पुस्तिका छापून सर्व मतदारसंघात वाटतायत. त्या 1950 कोटीचा विकास धनकवडीमध्ये कुठे झालाय असं आपल्याला वाटतं? विकास झाला असेल, टक्केवारीमध्ये त्यांना मिळाला असेल, त्यांचा विकास नक्कीच झाला असेल. तो जो विकास आहे ते जे 19,000 कोटी वगैरे काय म्हणतात तो विषय म्हणजे असा आहे की त्यांनी जर मेट्रोचा विषय, मेट्रोचं जर बजेट त्यांनी स्वतःकडे घेतलं, चांदणी चौकाचं जर स्वतःकडे घेतलं तर मग तो विकास कसा काय होणार. चांदणी चौकाचा विषय असा आहे की जवळजवळ तिथे बीजेपीचे 3-4 आमदार म्हणतात की तो विकास मीच केला. मग नक्की केला कोणी? तुम्ही केला, यांनी केला का त्यांनी केला? सर्वजणांनी तोच विषय घेतलाय. दिशाभूल केली जाते विकास कामाबद्दल. हो, 100% दिशाभूल केली जाते. विकास हा व्हायलाच पाहिजे पण त्या पद्धतीत विकास होत नाहीये. मग त्याबद्दल आता सर्व सुज्ञ नागरिक आहेत, सर्वांना माहिती आहे, उच्च शिक्षित आणि काहीतरी विजन घेऊन चाललेला उमेदवार एकच आहे. वय त्याचं जरी 25 असेल तरी त्याची बुद्धी खूप आहे. म्हणजे त्याच्याबरोबर बोललं, आमच्या उमेदवाराबरोबर बोललं, मयुरेश वांजळेंच्या यांच्या बरोबर बोललं तर त्यांची हुशारी कळती. रमेश वांजळेंची छबी त्यांच्यामध्ये आपल्याला दिसली. 100% प्रत्येक चालण्या बोलण्यात आणि जे उद्दिष्ट घेऊन आलेत, जे त्यांच्या मनामधलं जे विजन आहे ते सर्व सेमच आहे. या निवडणुकी संदर्भात तरी मला हेच वाटतं की लोकांनी जास्त निरागसता दाखवू नये आणि ऍक्टिव्हली मतदान करावं. आणि मोस्टली ते म्हणजे लोकांचंच सरकार आहे
कोणतीही पार्टी असू दे किंवा काय असू दे, पण त्यांनी भरघोस पद्धतीने मतदान केलं पाहिजे आणि मेन प्रॉब्लेम सॉल्व्ह केले पाहिजेत, जसं की बेरोजगारी वगैरे, आणि एक परमनंट एम्प्लॉयमेंट मिळलं पाहिजे, जसं बाळासाहेब ठाकरेंनी चालू केलेलं आहे. पर्टिक्युलर मी पार्टीबद्दल नाही बोलत, पण त्यांनी जी चालू केलेली एक मुवमेंट सारखं, मोहिमेसारखं, की इथल्यांना आधी नोकरी द्या आणि मग बाकीच्यांचा विचार करा, तसं पण महाराष्ट्रातील तरुणांना प्राधान्य द्या नोकऱ्यांमध्ये, हा, असं महाराष्ट्र- तुम्हाला म्हणायचं. किंवा लोकल पुण्यात आहे तर पुण्यातल्यांना पण द्या, असं जाणवते, थोडक्यात चित्र दिसते. निवडणुकी संदर्भात एक सगळ्यांना सांगावंसं असं वाटतं की प्रत्येकाने आपलं मतदान हे 100% द्यावं, कारण हा आपला मतदानाचा हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावावा. एवढी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी मतदान करावे 100%. त्या दिवशी सुट्टी डिक्लेअर केलेली आहे शासनाने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून. आपण मतदारांना काय सांगू शकतो? सुट्टी डिक्लेअर आहे तर त्याचा पुरेपूर फायदा उचलावा प्रत्येक मतदारांनी, मला असं वाटतं, कारण 100% मतदान हे झालंच पाहिजे. त्याशिवाय योग्य असा मतदार निवडून येणे हे अशक्य आहे. त्यामुळे सुट्टी फार आवश्यक आहे आणि मतदारांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. आता महिलांसाठी जे काही सरकारने 1500 रुपये डिक्लेअर केलेले आहेत, त्यामुळं खरंच महिलांना मदत होईल, आपल्याला काय वाटतं? त्या 1500 रुपयाच्या मदतीकरता मला असं सांगावंसं वाटतं की प्रत्येक महिलेने त्याचा फायदा उचललेला आहे, की ज्या त्या काय म्हणतात त्या स्कीम मध्ये त्या बसतात नाही बसतात अशा सर्व महिलांनी त्याचा फायदा उचललेला आहे. सो मला असं वाटतं की हे प्रत्येक महिलांना न वाटता ज्यांना योग्य महिला त्या 1500 रुपयासाठी ज्यांना आवश्यक आहे की खरंच त्या महिलांना आवश्यक मदत आहे, अशाच महिलांना तेच 1500 रुपये जर मिळाले असते किंवा त्या 1500च्याही दुप्पट मिळाले असते तर फार हे होतं. त्यासाठी त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंटेशन होते किंवा त्या सगळी प्रोसेस होते त्यांनी ती एक वेळा निरखून बघायला हवी होती. ती सगळी परखून त्या व्यक्तीला ज्याला नीड असेल, निडी व्यक्तींना ते उपलब्ध व्हायला हवं होतं. मला असं वाटतं की प्रत्येकाने तो फॉर्म भरलेला आहे. सो मला असं वाटतं सरकारने 1500 रुपये जे दिले आहेत त्यापेक्षा ज्याला गरज आहे ते त्यापर्यंत पोहोचणे हे गरजेचं होतं. मला असं म्हणजे परखडपणे अगदी सांगावं असं वाटतं, हे अपेक्षित होतं. मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलेलं होतं, तर ज्यांचं उत्पन्न चांगलं आहे, ज्यांना अन्नधान्याची रेशनच्या दुकानाची गरज नाही, तर ज्यांना सबसिडीची गरज नाही, त्या पद्धतीने आता येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांची परिस्थिती चांगली आहे तर त्यांच्यासाठी काय आवाहन करावं असं आपल्याला वाटतं? महिला सक्षमच असतील, ज्या महिला आपली परिस्थिती चांगली करू शकतात, मजबूत करू शकतात, त्या महिला सक्षम असतात. पण ज्या महिला सक्षम नाहीत, सो त्यांच्यासाठी काही उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देणे किंवा काही अशा योजना करणे. आता योजना असतात, बऱ्याच साऱ्या योजना असतात, पण त्या योजना पर्यंत पोहोचणे म्हणजे त्या डॉक्युमेंटेशनच्या ज्या प्रोसेसमधनं त्यांना जावं लागतं. म्हणजे ती प्रोसेस कदाचित अगदी कुणाकुणाला असं वाटतं की अगदी इझी आहे, पण जेव्हा जो व्यक्ती त्या प्रोसेसमधनं जातो त्याला वर्ष घालवायला लागतं अनेक योजनांचा लाभ घ्यायला. सो मला असं वाटतं की ज्यांना खरंच गरज आहे ना, त्यांना जे डॉक्युमेंटेशनची जी अवधी आहे ती थोडी कमी करून द्यावी, किंवा त्या जे लाभार्थी म्हणजे ज्यांना वाटतं की मला उचलावी ही योजना आणि मला स्वतःचं सक्षमीकरण करायचं आहे, तर त्या महिलांना तुम्ही ओळखा आणि त्यांच्यापर्यंत या योजना लवकरात लवकर पोहोचून तो जो अवधी आहे डॉक्युमेंटेशनचा तो कमी करावा असं मला वाटतं. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे राबवली गेली, त्याबद्दल काय सांगाल? फार उत्तम पद्धतीने ती राबवली गेलेली आहे. पण मी आधी बोलले तुम्हाला की अगदी ज्या महिला खरंच गरजू आहे त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ उचलला आहे आणि ज्यांना खरंच गरज नाही अशा सुद्धा अनेक बहिणींनी त्याचा उपभोग घेतलेला आहे. सो मला असं वाटत आहे की 1500च्या ऐवजी जर तुम्ही 3000ही वाटले असते तर बरं असतं, पण ज्यांना गरज आहे त्यांना. काही अभयारण्यामध्ये काही महिला आहेत, त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, त्या इथं काहीतरी नाश्त्याचे पदार्थ वगैरे घेऊन येतात, ते विकतायत. तर त्यांना काय सहाय्य पाहिजे सरकारकडून, या उमेदवारांकडून, त्या बाबतीत आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्याबद्दल काहीतरी नाही, मला अडचण अशी काही येत नाहीये, तशी व्यवस्थित आहे. मी जवळजवळ 13-14 वर्ष झाले इथं आमचा व्यवसाय आहे, पण काही प्रॉब्लेम आलेला नाही आम्हाला तसा काही. आपण आतापर्यंत किती वेळा मतदान केलं असेल? मी जवळजवळ 15-16 वर्ष केलेले. 15-16 वेळा मतदान केले, नगरपालिका आणि विधानसभा, सगळं लोकसभा मिळून. हा. तर आपल्याला उमेदवारांकडून काय वाटतं, सध्याच्या उमेदवारांकडून उमेदवारांनी महिलांसाठी काय करावं? त्यांनी ऑलरेडी सगळं केलेलं आहे, आतापर्यंत व्यवस्थित सगळं केलं. त्यांच्याकडनं आपल्याला काही जास्त म्हणजे हे नाही, त्यांनी जे फक्त महिलांसाठी व्यवस्थित सगळ्या सुविधा आहेत त्या त्यांनी आम्हाला द्यावा हीच इच्छा आहे बस. लाडक्या बहिणीबद्दल जे काही तुम्हाला सरकारने मदत केलेली आहे त्या मदतीबद्दल काय बोला? एकदम छान, काहीच नाही. लाडक्या बहिणीचे ते पैसे आहेत ना, ते खरंच म्हणजे आमच्या कामासाठी आलेले आहेत.
ज्या विमर्शन होतकरू आहेत हा. परंतु गरीब आहेत त्यांना हा. काहीतरी करायचंय, करायचं. त्या महिलांनी या पैशाचा खरंच वापर खरंच केलाय? वापर केलाय आणि त्या खूप खुश आहेत. तर हे जे काही सरकारने केलेलं आहे हा. काम, जे महिलांसाठी केलेलं हा. आहे, तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला हा. मतदानातून काय सांगू शकता? आम्हाला त्यांची मदत मिळाली ना आम्हाला, तर आमचं मत त्यांनाच राहणार आहे. अजून 600 रुपये त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे, त्याबद्दल काय सांगा? आता त्यांनी आम्हाला 600 रुपये वाढ केली. त्यांनी 600 रुपये वाढ केली नसती तरी पण आमचं मत त्यांनाच राहिलं असतं. मी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये राहिला प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर मध्ये. मी आता तळजाईला व्यायामासाठी आलो होतो, परंतु या भागामध्ये थोड्या वेळापूर्वी पुणेरी आमदार रमेश भाऊ यांचे चिरंजीव मयुरेश दादा वांजळे यांचा आतून झंझावात आणि त्यांचा जो वारसा रमेश भाऊंचा आहे तसाच त्यांच्यामध्ये आहे. आणि इतकं वेगळं असं व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगणं हे, कारण रमेश भाऊ माझ्या भागामध्ये आले होते, माझ्या भागामध्ये काम करत होते, त्यावेळेस पण रमेश भाऊंचा आहे तसा चेहरा सेम मयुरेश मध्ये दिसतो. आणि मयुरेश हा हायर एज्युकेटेड आहे, BE सिव्हिल आहे, बीटेक आहे, त्यामुळे इथून पुढे तो काम करणार आहे. त्याची बोलण्याची पद्धत, तुकाराम महाराजांबद्दल त्यांचं गाढ ज्ञान, अशा पद्धतीने तो परिपक्व आहे. त्यामुळे जास्त काही नाही, पण मला वाटतं की मयुरेश दादाच इथून निवडून येईल. खडकवासला मतदारसंघामध्ये जर इतिहास घडवायचा असेल, रमेश भाऊंचा वारसा पुढे चालवण्यासाठी रमेश भाऊंच्या मागे जी छबी आहे ती मयुरेश मध्ये आहे आणि मयुरेशच मला वाटतं खडकवासला गाजवणारा आहे. आणि येत्या 20 तारखेला सर्व लोक त्याला मतदान करतील, कारण मीच एवढं भारावून गेलेलो आहे की मलाही असं वाटतं की मयुरेश म्हणजे रमेश भाऊच आहे. त्यामुळं प्रत्येक नागरिकांना मला कळकळून सांगूशी वाटतं की मयुरेशला मतदान मोठ्या संख्येने करा व त्याला प्रचंड बहुमताने विजयी करा. प्रथमदर्शनी मत असं आहे, इथं सचिन दोडके उमेदवार हे आता सध्या आघाडीवर दिसत आहेत आणि 3 उमेदवारांमध्ये खरी रंगत आहे. एक सचिन दोडके, भीमराव तापकीर आणि मयुरेश वांजळे. असं पाहायला गेलं तर मयुरेश वांजळे यांना आणखीन बराचसा वेळ आहे अनुभवासाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी. आणि सचिन दोडके हे तरुण आहेत, त्यातल्या त्यात माननीय शरद पवार पक्षाचे आता ते एक उमेदवार आहेत. आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं एक चित्र असल्यामुळं की शक्यता अशी आहे की आपले दोडके लागतील अशी शक्यता आहे. आता दिल्लीमध्ये मोदी सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, परंतु हे वेगवेगळ्या पक्षाचे जर कधी निवडून आले, महायुतीचा निवडून आला नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाला खीळ बसेल असं आपल्याला वाटतं? तसा प्रश्न मुळीच पडणार नाहीये. जरी केंद्रामध्ये मोदी सरकार जरी असलं तरी महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष हे महाविकास आघाडीचं सरकार होतं. 2.5 वर्षामध्ये हे मोठ्या प्रमाणात कामं झालेले आहेत. महाराष्ट्र स्वतः एक प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राला सेंट्रलची कुठल्याही पद्धतीची आवश्यकता नाहीये, उलट सेंट्रलला महाराष्ट्राची आवश्यकता आहे. तरुणांची पसंत काय आहे? तरुणांची म्हणजे ओव्हरऑल महाराष्ट्रामधलं बोलताय की खडकवासलामध्ये आहे, इथले काय वातावरण? महाविकास आघाडीचं परिवर्तनाची गरज आहे. ज्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकारणाची दयनीय अवस्था झालेली आहे. शरद पवार आपल्याला विश्वासार्ह नेते वाटतात? हा, 100% विश्वासार्ह आहे. प्रगतीचा दिशा देतील असं वाटतंय आपल्याला? 100% महाराष्ट्राला दिशा देतील. आतापर्यंत देतच आलेत महाराष्ट्राला शरद पवारांनी दिशा. खूप वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना महाराष्ट्राचा विकास झालाय का? 10 वर्षामध्ये विकास झालाय, याबाबत आपलं मत सांगा. 100% महाराष्ट्राचा विकास हा यशवंतराव चव्हाणांपासून झालेला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचं सहकार धोरण तुम्ही बघितलं, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे तुम्ही बघितले, हे बघायला गेलं तर काँग्रेस सरकारमध्ये चाललेले आहेत. आणि स्पीड केव्हा वाटतं तुम्हाला, मागच्या काळात का आता येणाऱ्या 10 वर्षामध्ये? महाराष्ट्रामध्ये हे मागच्या सुरुवातीपासूनच प्रगतीचं हे आहे. 10 वर्षामध्ये, मागच्या 5 वर्षामध्ये आणि 2.5 वर्षामध्ये लास्ट महाराष्ट्र बऱ्यापैकी मागे गेलेला आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीत असेल किंवा इतर गोष्टींच्या बाबतीमध्ये असेल. निश्चितपणे महाराष्ट्राला जर दिशा देण्याचं काँग्रेसनी आणि राष्ट्रवादीनी प्रयत्न केलेला आहे. सहकार असेल, शेतकरी चळवळ असेल, ही जास्त पद्धतीने प्रखरपणे जर काम केलेले असेल तर ह्या काळामध्येच काम केले. या वर्षाच्या निवडणुकाविषयी बोलण्याचं काहीच परिस्थिती नाही.
सगळे पक्ष विखुरले आहेत, माणसं वेगवेगळी उभी आहेत. आणि राजकारणाबाबत बोलायचं झालं तर बऱ्याचशा लोकांना स्वतःचे काहीतरी हेतू साध्य करायचे असतात, म्हणून ते कशातरी रेसमध्ये असतात. त्यामुळं माझ्यासारख्याने त्यावर काही प्रतिक्रिया द्यावी असं मला काही वाटत नाही. कारण एकाच्या बाजूने बोललं तर दुसऱ्याला राग येतो. राग येण्यापेक्षा आपलं ज्येष्ठांचं मत काय आहे ते सांगा. नाही, ज्येष्ठांचं मत असं आहे, सज्जन माणसं निवडून यावी. हा मुक्त संवाद आहे, त्यामुळे आपलं मत सांगत माझं मत सरळ आहे की कर्तृत्व असलेली माणसं, सज्जन माणसं, काहीतरी खरी तळमळ ज्यांना ते असावे. ते पक्षापेक्षा वैयक्तिक मेरिटवर निवडून आली पाहिजे. तुमचं नाव आणि या तळजाई टिकडीवर केलेलं काम सांगत होतं. माझं नाव आहे पांडुरंग तांबे. मी इथे जवळजवळ 24 वर्षे बरोबर एक सालापासून काम करतोय. 7-8 एकर रान आम्ही करून 600-700 झाडं लावलेली आहेत. त्या झाडांची निगा करतो आम्ही. आणि मी कवी पण आहे. माझी 9-10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. तिथे एक रसिकांनी तिथे एक माझी कविता लावलेली आहे, आनंदाची पेरणी. तिथे लोक पुष्कळ येऊन बसतात, व्यायाम करतात. नंतर मी चित्रकार पण आहे, पेंटिंग पण काढलीत, शिल्पकार पण आहेत. बऱ्याचशा मूर्ती मी घरी केलेल्या आहेत. निवडणुकीचं वातावरण गढूळ झालेलं आहे असं वाटत नाही? वाटतंय 100%. म्हणजे आता ह्या वेळेला निवडणुकी बातम्या बघणं सुद्धा लोकांनी बंद केलं. मी गेले 15 दिवस टीव्ही लावत नाही. आपल्याला निवडणुकी संदर्भात आपले खडोगर मतदारसंघामध्ये रमेश भाऊ वांदळे होते. ते आपले सभापती असताना जे लोक आमदार काम करत नाही ते रमेश भाऊ वांदळेंनी काम करून दाखवलं, सगळा निधी पास केला. आणि आताच्या आमदारांमध्ये सगळ्यात उच्च शिक्षित आमदार आपले मयूरज रमेश भाऊ वांदळे आहेत, ज्यांना जागा बघितली की त्याचं ड्रॉइंग कळलं पाहिजे. बरोबर, तर आताच्या आमदारांना ते काही कळत नाही. आपल्या मयूरज रमेश भाऊ वांदळेंच्याकडे आताची ब्ल्यू प्रिंट आहे, पुढचं काय काम करायचंय ते. राज ठाकरेंप्रमाणे त्यांनी पण ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे खडकवासला मतदारसंघाची, असा तरुणांचा मानस आहे. हो, तयार केलेली आहे सगळी. म्हणजे आता ह्याच्यामध्ये रस्त्यावरती खड्डे, पुलांवरती ऍक्सिडेंट, कुठं काय होते, भाजी मंडईमध्ये रस्त्यावर पडलेली भाजी मंडई, सगळं ते अतिक्रमणचे विषय. या निवडणुकीमध्ये तरुणांनी काय ठरवलं? निवडणुकीमध्ये तरुणांनी एकच ठरवलेलं की मयूरेश वांदळ्यांना सपोर्ट करायचा आहे आणि एकच आवाज आहे सगळ्यांचा, मयूरेश रमेश भाऊ वांदळे. नागरिक पण खरं ही अपेक्षा आमची अशी राहील की कुठलीही सत्ता असू द्या, कोणाचीच पक्ष असू द्या, जे सामाजिक लेवलला जे काम व्हायला हवं, ते सामाजिक सुधारणा व्हायला हवी, ते आमची त्यांच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. तर त्या पद्धतीने सरकारने पावलं उचलावी. जे कुठलंही सरकार येऊ द्या भविष्यामध्ये, तर त्या सरकारने समाजासाठी जे जे जमल गोरगरिबासाठी ते त्यांनी खालच्या पातळीवर येऊन त्यांनी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे. जे आता फोडाफोडीचं राजकारण आहे हे नागरिकांना सध्या फोडाफोडीचं राजकारण जे चालू आहे बाजारामध्ये, तर त्या राजकारणाबद्दल बोलणं खूप मुश्किल आहे. नागरिकांना काय वाटतं या फोडाफोडीबद्दल? नागरिकांची एवढीच अपेक्षा आहे की फोडाफोडी कुठेही होऊ द्या, फक्त सामाजिक लेवलला जे खालच्या पातळीवर जे काम व्हायला पाहिजे समाजासाठी ते होणं गरजेचं आहे. आमची एवढीच अपेक्षा आहे. जोशी साहेब, आपण पत्रकारितेमध्ये बरेचसे दिवस घालवलेले आहेत, त्याच्यानंतर आपण कॅमेरामन सुद्धा राहिलेले आहात. आपलं नाव बऱ्यापैकी आहे. काळूबाई मंदिरामध्ये एक 10-15 वर्षापूर्वी जी काही घटना घडली, त्या घटनेचं पहिलं फुटेज आपल्याकडे होतं, आपण तिथं उपस्थित होता. त्यावेळेला आपल्याला काय वाटलं त्याबद्दल थोडंसं बोला. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत त्याबद्दल सांगा. सध्याचे उमेदवार आपल्याला कसे वाटतात? उमेदवार सगळे आधीपासून ते चांगलेच असतात. फक्त काय झालंय की आता जे राजकारण चाललेलं आहे की नक्की कन्फ्युजन सगळं राजकारण चाललेलं आहे. नक्की राष्ट्रवादी, इथे शिवसेना पक्ष बदल, हे बदल ते बदल. आपण ज्या उद्दिष्टाने ज्या लोकांकडे बघून मतदान देतो, ज्यावेळेस आधी महाराष्ट्राने बीजेपी युतीला जेव्हा मतदान दिलं होतं, त्याच्यानंतर जी काही राजकारण घडलेत, तिथून कुठेतरी मनाला दुःख वाटतं की आपण ज्या लोकांना निवडून देतो त्या लोकांकडनं एक इमानदारीची एक भावना जी असते ती कुठेतरी दुखवली जाते आता, असं दिसतंय. पण ठीक आहे, मतदार त्या फुटाफुटीवर नाराज आहे. हो, 100%. म्हणजे मी स्वतः तरी आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मी स्वतः नाराज आहे या गोष्टीवर. महाराष्ट्राने बीजेपी युतीला जेव्हा मतदान दिलं होतं, त्याच्यानंतर जी काही राजकारण घडलेत, तिथून कुठेतरी मनाला दुःख वाटतं की आपण ज्या लोकांना निवडून देतो त्या लोकांकडनं एक इमानदारीची एक भावना जी असते ती कुठेतरी दुखवली जाते आता, असं दिसतंय. पण ठीक आहे, मतदार त्या फुटाफुटीवर नाराज आहे. हो, 100%. म्हणजे मी स्वतः तरी आहे, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मी स्वतः नाराज आहे या गोष्टीवर. म्हणजे जी सालसता होती, जो प्रामाणिकपणा होता,
तो कुठेतरी हरवलेला नेत्यांमध्ये आहे. तो हरवलेला कुठेतरी आहे. हरवलाय आपण हरवला. असं आपल्याला वाटतंय. 100% हरवलेला आहे. आता तुम्हाला जो पुण्यामध्ये विकास दिसतोय, पूर्वी 15 वर्षापूर्वी चालायचं जमिनीच्या खालून घ्यायची मेट्रो का जमिनीच्या वरतून घ्यायची, त्यामध्ये हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी जो घोळ घातला होता, तो मोदी साहेबांनी आल्यानंतर काही दिवसातच त्याच्यावर तोडगा काढून काही ठिकाणी जमिनी खालून केलेला आहे, काही ठिकाणी वरून केलेली आहे मेट्रो. त्याबद्दल आपण काय बोलू? नाही, आता प्रगती होतीच आहे. म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आल्यापासून आज आपल्या देशाचं नाव अख्ख्या जगामध्ये फार मोठं झालेलं आहे. याच्याबद्दल दुमतच नाहीये. बीजेपी वरती पूर्णपणे विश्वास आहे, आजही आहे, तेव्हाही होता. आणि आता फक्त हे जे उद्धव साहेबांनी म्हणा किंवा आता एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणा किंवा इतर जे नावं घेणं कठीण होऊन जातं सगळ्यांचं, पण हे जे आता खिचडी झालेली आहे, IPL झालेलं आहे, म्हणजे महाराष्ट्राचं सरकार हे IPL सरकार झालेलं आहे. नक्की कुठला पक्ष कोणाकडे आहे आणि कुठला माणूस कोणाकडे आहे हेच कळत नाही, अशी गंमत झालेली आहे. पण त्यातनंही आता परत देवेंद्रजी फडणवीस जे काही साहेब आहेत आपले, त्यांनी परत सत्ता आणून स्थापित करून सेटल डाऊन करून प्रगती पथावर न्यायचा प्रयत्न करतंय बीजेपी. त्याच्यामुळे म्हणजे मी त्याला समर्थन दिलंच. फक्त ही बदलाबदली अशी व्हायला नाही पाहिजे, एवढीच माझी इच्छा होती. सुसंस्कृत पुण्यामध्ये जे काही सध्या कोयता गँग म्हणा किंवा महिलांवर अत्याचार म्हणा, काही महिलांचं अपहरण केलं जाते, याबद्दल आपण काय म्हणतो? नाही, याच्याबद्दल तर देवेंद्र साहेबांनी म्हणा किंवा आपल्या सरकारनेच म्हणा धोरण खूप स्ट्रॉंग घेतलं पाहिजे. महिलांवरती अत्याचार होणं चुकीचं आहे. पूर्णपणे सुरक्षा महिलांना मिळालीच पाहिजे. म्हणजे फक्त 1500 रुपये देऊन भाऊ बहिणीचं नातं नसतं, तर भाऊ हा बहिणीचा पाठराखा असला पाहिजे, बहिणीच्या सोबत असला पाहिजे. तर एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जे काय सरकार आता स्थापन केलेलं होतं, आता ते इलेक्शन नंतर काय होणार आहे ते देव जाणे, पण जो कोणते सरकार येईल त्या सरकारने किमान बहिणीच्या पाठीशी सक्षमपणे व्हावं. आणि जसं छत्रपतींनी चौरंग नावाचा जो काय प्रकार होता, असे काही गुन्हे केल्यानंतर डायरेक्ट चौरंग करायचा. चौरंग म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय काढून टाकायचे, इतकी स्ट्रिक्ट लेवलवरती शिक्षा होती या महिलांच्या अत्याचारावरती करणाऱ्या लोकांवरती. तर तसे काहीतरी स्ट्रिक्ट व्हावं अशी इच्छा आहे. धन्यवाद. ही सर्व नागरिक मंडळी तळजाईवर फिरण्यासाठी येत असतात. विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात त्यांचं जे काय मत आहे, सरकारबद्दल जे मत आहे, उमेदवारांबद्दल जे मत आहे, ते त्यांनी परखडपणे इथे मांडलेलं आहे. कैलास गायकवाड, आपला आवाज, पुणे.